बऱ्याच लोकांकडे चिकाटी नसते, श्रीमंत व्हायचं असतं, सगळं काही करायचं असतं, पण चिकाटी नसते, सातत्य नसतं. तुला एक शिल्पा गोष्ट सांगतो. काय आहे की एक नळ असतो, त्या नळातनं पाणी पडतंय आणि एक मोठीशी बादली आहे आणि त्या बादलीमध्ये ते पाणी पडते. आता त्याच्यामध्ये ना एक छोटासा इटुकला उंदीर येतो आणि पटकन त्या पाण्यामध्ये पडतो. पडल्यानंतर गंमत अशी होते की ती पाण्याची बादली पाण्याने भरतीये, पण तो खाली पडल्यामुळे तो सारखा त्याचा जीव वाचवण्यासाठी धडपड चालते. आता ती बादली भरत 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 वरपर्यंत तो सारखा बाहेर उडी मारण्याचा प्रयत्न करतो, पण तो यशस्वी होत नाही. आता गंमत अशी होते की आता बादली भरत आलेली आणि थोडीशीच जागा राहिली की उंदीर पटकन त्या बादलीच्या बाहेर पडणार आहे. त्याच वेळेस तो त्याचे प्रयत्न सोडतो. त्याला वाटतं आता मी इतका वेळ प्रयत्न केले, आता काही मला काही खरं नाही, आता मी मरणारच. आणि ज्या वेळेस बाहेर पडायची वेळ येते त्याच वेळेस हा त्या पाण्यात बुडून मरतो. सातत्य आणि चिकाटीचा अभाव. सर, आपण याच्यावरती येऊयात. तुम्ही आम्हाला हे उदाहरण सांगा, खूप चांगलं उदाहरण आहे. पण आपल्याकडे फोन आहे, पुण्यावरून आपल्यासोबत शिंदे आहेत. शिंदे, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. जय साईराम. साईराम. मला एक प्रश्न विचारायचा सर. हा बोला. माझं माझ्या मिसेस सर थोड्या गोष्टीवर सर खटके उठतात. तुमच्या दोघांच्या राशी कोणत्या आहेत दिनेश? माझी मीन आहे. हा. आणि मिसेसची मिथुन आहे. मिथुन रास आहे. बरं, ही जी कटकटी होतात या पैशाच्या कारणावरून होतात का छोट्या छोट्या कोणत्याही कारणाने होतात? नाही, म्हणजे शुल्लक गोष्टी काय असेल त्या. बरं. आता मला सांगा, तुमच्या घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये काही पाणी, सिंक वगैरे ह्या गोष्टी आहेत का? नाही, सध्या मी घर घ्यायचं, नवीन घर घेतलंय, पण त्याचा ताबा मिळाला नाहीये. नाही, पण आता तुम्ही जिथं राहता तिथं आग्नेय कोपऱ्यात पाणी वगैरे आहे का, किंवा तुमचं बेडरूम त्या दिशेला आहे का? नाही, सध्या मिसेस त्याच्या माहेर राहते, मी माझ्या घरी राहतो. अरे बापरे, म्हणजे इतकी छोटी छोटी कटकट नाही, भली मोठी कटकट झालेली आहे. मग हे ठीक आहे. वेगळं राहण्याचं कारण ते नाहीये. हा, मग घराचा ताबा मिळाला नाही त्यामुळे. अच्छा, पण मग आता तुम्ही भाड्याने जिथं राहता तिथं पण त्या राहत नाहीयेत का? नाही राहते. अरे अच्छा, बरं ठीक आहे. दिनेश, सर्वप्रथम साईराम तुम्ही म्हटलात, साईबाबांचे आशीर्वाद तुमच्या मागे अखंड राहतील यात शंकाच नाही. पण इतक्या छोट्याशा कारणावरून वहिनींनी खरं तर माहेरी नाही जायला पाहिजे. जेव्हा आपण सप्तपदी करतो तेव्हा धर्मेच्या अर्थेचे कामेचे नातिचरा मी म्हणत सप्तपदी 7 जन्म तुझी, कोणत्याही परिस्थितीत मी साथ सोडणार नाही, असं पत्नी आपल्या पतीला आणि आपला पती आपल्या पत्नीला वचन देत असतो. एवढी पण कटकट वहिनींनी करून नाही घ्यायला पाहिजे. पण तुमच्या ज्या राशी आहेत, तुमची रास मीन आहे, वहिनींची रास मिथून आहे. तसं बघायला गेलं तर मिथून रास ही तशी रोमॅन्टिक रास, प्रेमळ रास, परंतु खूप गोष्टींची अपेक्षा असणारी रास आहे. आणि मीन रास ही तशी चंचल रास, कोणत्याही एका गोष्टीत स्थिर न राहणारी रास, अनेक गोष्टी करण्याकडे कल असणारी रास, पैशासाठी नाही तर समाधानासाठी काम करणारी रास. आणि जी लोक समाधानासाठी काम करतात त्यांना पैसा आला काय आणि नाही आला काय तर त्याचा आनंद दुःख काही नसतो. आणि कदाचित या दोन भिन्न स्वभावांच्या राशींमुळे तुमच्या दोघांमध्ये खटके उडत असावेत. तुम्ही ज्यावेळेस तुमचं नवीन घर होईल त्यावेळेस तुमचं बेडरूम प्रॉपर नैऋत्य कोपऱ्यामध्ये असणं गरजेचं आहे. मी नेहमी असं सांगतो की एक शास्त्रकारांनी एक अशी गोष्ट सांगितली आहे की स्त्री आणि पुरुषांची जेव्हा विवाह होतात तेव्हा त्यांची उंची किती असावी. तर त्यांनी असं सांगितलंय की ती स्त्री त्या पुरुषाच्या समोर उभी राहिल्यानंतर पुरुषाच्या हृदयावरती तिचं कान येईल एवढी उंची तिची असावी. शास्त्रकारांना हेही सांगायचे की ज्या पती पत्नींमध्ये प्रेम वृद्धिंगत होत नाही, कटकटी होतात, अशाने एकमेकांच्या हृदयावर उजवा कान ठेवून ठोके ऐकावेत, शांतपणाने विचारमंथन करावं. अशा पद्धतीचे काही उपाय जे शास्त्रकारांनी सांगितले, जे माझे नाहीत, आणि जे उपाय करण्याने कोणी मरणार नाही आणि ज्या उपायांमुळे कुठलंही नुकसान होणार नाही असे उपाय करून बघायला हरकत नाही. असे बरेचसे उपाय, अनेक पुस्तकं बाजारामध्ये उपलब्ध आहेत, त्या पुस्तकांच्या माध्यमातून असे आपल्याला उपाय मिळतील. याशिवाय माझ्या आनंदी वास्तू पुस्तकातही भरपूर उपाय आहेत. जेव्हा नवीन वास्तू होईल तेव्हा ती वास्तू प्रॉपर वास्तुशास्त्राप्रमाणे करून घ्या. त्याचबरोबर आपली कर्म, त्याचबरोबर उपासना, कुलधर्म या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. दिनेश, जर तुम्ही तुमच्या दोघांच्या विवाहानंतर जर लग्नाचा गोंधळ घातला नसेल, जो विवाहानंतर गोंधळ घालतात देवांचा, कुलदेवांचा, तर तो मात्र जरूर घालून घ्या. नक्कीच. आपल्याला आणखी एक फोन आहे, नाशिक वरून राजश्री आहेत. राजश्री, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा सर नमस्ते. हा, नमस्कार. नाशिकहून शिकत होते. राजश्री. हा ताई, बोला. आमच्या घरामध्ये ना पैसा येतो पण तो पैसा निघून जातो. बरं. आणि आमच्या घरामध्ये कायम भांडणं होतात. घराचं तोंड कुठल्या दिशेला आहे ताई? आमचं पूर्वेकडे. बरं. स्वयंपाक करताना तोंड कुठं होतो? पूर्वेकडे. आणि तुम्ही पैशाचं कपाट कुठे तोंड करून ठेवलंय? कपाट म्हणजे कपाटामध्ये पैसेच राहत नाही आमच्या. पण जिथं कुठं ज्यात काही अगदी जे भले 2 रुपये ठेवता ते कुठे ठेवता? आम्ही पर्स मध्येच ठेवते. अच्छा, पर्स. कपाटात वगैरे ठेवत नाही का?
नाही नाही, बिलकुल नाही. बरं ठीक आहे. आणि घरामध्ये आमचं पण खूप कटकटी होतात, भांडणं होतात आणि वस्तू हरवतात आमच्या घरातून. सोन्याच्या सापडत पण नाही, काहीच नाही. आणि जसं आम्ही म्हणजे वास्तूत राहायला आलोय ना, तसं आमच्या घरामध्ये कटकटी, पैसे खूप जातात, खूप भांडणं होतात. घर तुम्हाला घेऊन आता किती वर्ष? आणि मुलंही आमचे शिक्षण व्यवस्थित करत नाही, काहीच नाही. राजश्री, किती वर्ष राहता या घरामध्ये? आम्हाला 5 वर्ष 6 वर्ष झाली. बरं, घरामध्ये पाण्याची टाकी कुठल्या दिशेला आहे? खाली आपल्या पूर्वेच्या दिशेला आहे. पूर्वेच्या कुठे? ईशान्येला का आग्नेयला? आग्नेयला. आग्नेयला आहे. बरं, ठीक आहे. राजश्री ताईंचा हा प्रश्न म्हणजे इतक्या पटकन खरं तर सांगता येण्यासारखा नाही. यासाठी त्यांच्या जन्मपत्रिका आपल्याला प्रॉपर पाहाव्या लागतील, वास्तूची रचना पाहावी लागेल. मी नेहमी म्हणतो की वास्तुशास्त्रावर हुकूम रचना असली म्हणजे काही फार मोठा चमत्कार घडतो अशातला काही भाग नसतो. कोणत्याही आपण एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये जातो किंवा एखाद्या छानशा ऑफिसमध्ये जातो तेव्हा तिथलं वातावरण आपल्याला खूप छान वाटतं. याला कारण काय असतं? तर याला कारण तिथं पंचमहाभूतांची रचना, थोडक्यात तुम्ही त्याला अगदी शुद्ध भाषेत इंटेरियर म्हणा, इंटेरियर डेकोरेशन. ते इंटेरियर डेकोरेशन इतकं प्रॉपर असतं की तिथून खूप छान एनर्जी मिळते, खूप छान वाटतं. त्यामुळे तिथं काम करणाऱ्या लोकांना सुद्धा उत्साह आणि आनंद वाटतो. म्हणून कोणताही व्यावसायिक माणूस हा सगळ्यात पहिल्यांदा त्याचं ऑफिस किंवा त्याची जी जागा आहे तो एनर्जेटिक करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून त्याला स्वतःला आणि त्याच्याकडे असणाऱ्या कर्मचाऱ्यांना काम करण्याची इच्छा होईल. आता तुम्ही म्हणाल की हे तुम्ही मला का सांगता? तर त्याच्या मागचं कारण असं आहे की घरामध्ये ज्या वेळेस बऱ्याच प्रमाणामध्ये अडगळ असेल किंवा अडचण असेल, घराला ओल येत असेल किंवा घरामध्ये उभं करणारं वातावरण असेल, प्रॉपर नीटनेटकं फर्निचर नसेल, अयोग्य पद्धतीने घराची मांडणी असेल, त्या घरामध्ये चिडचिड होते. मला असे बरेच लोक म्हणतात राजश्रीताई की आम्हाला आहे ना बाहेर फार छान वाटतं पण घरात गेली की भयंकर चिडचिड होते. याला कारण जेव्हा आम्ही घरात डोकून पाहतो तेव्हा घरातलं वातावरण थोडंसं अस्वच्छ, अशुद्ध किंवा विचित्र असू शकतं. याशिवाय तुमच्या प्लॉटच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये पाणी आहे. आग्नेय शब्दाचाच अर्थ आहे अग्नी आणि अग्नी तत्वावरती जलतत्व म्हणजे आगीवरती पाणी शिंपडण्याचा हा प्रकार आहे. आणि म्हणून कदाचित घरामध्ये कलह होत असतील. घरामध्ये शांतता बरकत नांदावी यासाठी जगाशी मी मगाशी जी सूत्र सांगत होतो, सातत्य, चिकाटी, या गोष्टी असणं गरजेचं. मी घर वास्तुशास्त्राप्रमाणे केलंय, वास्तुशास्त्राप्रमाणे मी तिजोरी ठेवली आणि त्या तिजोरीचेच पुढे मी अंथरून टाकून डोक्यावर पांघरून घेऊन झोपलं तर उभ्या आयुष्यात पैसे येणार नाहीये. म्हणजे हे सगळे गुण जोपासून तुमच्या प्रयत्नांना तुमची वास्तू साथ देते, म्हणजे त्या वास्तूत राहताना तुमच्या मनाला आनंद वाटतो आणि तुम्हाला काम करण्याची इच्छा आणि उर्मी निर्माण होते आणि मग तुम्हाला पैसे मिळतात. धनाचा हंडा सापडत नाही. बरं का? नक्की. जर आपल्याला आम्हाला तुमच्याकडनं आणखी अनेक गोष्टी जाणून घ्यायच्यात. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये ही चर्चा अशीच सुरू ठेवायची पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. पारंपरिक शेतीला देऊन बगल दुष्काळी भागातही फुलवली आधुनिक शेती. छायाताई मोरेंना मिळाला परदेशातही मान. सलाम त्यांच्या कर्तृत्वाला. समाजातल्या अशा इतरही प्रकाश ज्योतींची माहिती तुम्हाला असल्यास आम्हाला जरूर कळवा. SMS करा साम स्पेस महिलेची यशोगाथा आणि पाठवा 5855 या क्रमांकावर. अशा विधायकतेला साम TV ठरणार हक्काचं व्यासपीठ. आज ट्विस्ट कर तुझ्यासाठी करू, मग लिख कर. व्हेरी गुड. मग डंक कर. ओन्ली ओयो फ्रॉम कॅडबरी. धनधान्याच्या फुलती राशी घराघरातून सौख्य दिसे. रानामध्ये हात लावती पॉप्युलरची साथ असे. GSW विश्वासाची शेतकऱ्यांची परंपरा. पॉप्युलरच्या अवजारांनी मिळाली आज घरा. तब्बल 50 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या श्रमाला आकार देणारी पॉप्युलरची PSW अवजारं. पॉप्युलर. सगळ्या मुलींना शाळेमध्ये हे कंपल्सरी पाहिजे, प्रिन्सिपलनी कंपल्सरी ठेवायला पाहिजे, नाहीतर गव्हर्नमेंटनी कंपल्सरी ठेवायला पाहिजे की ते सेल्फ डिफेन्स करायलाच पाहिजे. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. मी 7 वर्ष झाले मी हे सांगतोय, हे करायलाच पाहिजे. आता सगळे लोकांनी सांगायला सुरू केले. आय होप आय विल से दिस बिकम्स अ कंपल्सरी थिंग अँड आय वुड फील द बेस्ट अबाउट इट. मला जन्म द्या हो, मला जन्म द्या, इवल्या कळीला फुले फुलो
जन्मू द्या इवल्या कळीला फुले फुलू द्या मला जन्मू द्या. भारताला मागासलेलं राहायचं नसेल, भारताला पुढारलेपणानं राज्य म्हणून या जगात मानाचं स्थान जर प्राप्त करायचं असेल तर महिलांना संधी देऊन महिलांना पुढे आणण्याचं काम केलं पाहिजे. तेच काम सकाळ माध्यमातून होतंय म्हणून सकाळला माझ्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा. महिलांना एक चांगली संधी आहे की राजकारणामध्ये समाजकारणामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळत असताना आज सकाळसारखं एक चांगलं स्त्री प्रतिष्ठा नावाचं स्त्रियांना प्रतिष्ठा निर्माण करणारं अभियान जे सुरू झालेलं आहे त्याच्या माध्यमातून आमच्या स्त्रियांना जरूर ती या ठिकाणी मदत मिळेल आणि मनापासून परत एकदा सकाळचं मी मनापासून अभिनंदन करते. समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत, विशेषतः महिलांचे प्रश्न, आणि ते सोडवायचे कसे, कोणी सोडवायचे, त्या महिलांचा त्याच्यात सहभाग किती असावा, या संदर्भामध्ये परवापासून सुरू झालेल्या आपल्या या उपक्रमाला सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देतो. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा महाराष्ट्र कॉलिंगमध्ये स्वागत आहे. वास्तुशास्त्र आणि पैसा या विषयावर आपण वास्तुतज्ञ डॉक्टर आनंद पिंपळकर यांच्याशी चर्चा करतो. आपल्याला फोन आहे पुण्याहून, सुरेखा आहे पुण्यावरनं. सुरेखा, विचारा तुमचा प्रश्न. हॅलो, हा बोला सर. माझा 2-3 प्रश्न होते. हा बोला. देवघरात कुबेराच्या मूर्तीची पूजा करावी का, नागाच्या मूर्तीची पूजा करावी का? 2. हा. आणि अजून एक एवढ्या 2 प्रश्नांची तरी उत्तर द्या. बर, 100 प्रश्नांची उत्तर दिसू सुरेखा, काळजी करू नका तुम्ही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुबेराच्या बाबतीमध्ये वारंवार मागेही मी सांगितलेलं आहे की कुबेर जो आहे हा यक्षगणामध्ये मोडला जातो. माझं कुबेर नावाचं, धनदेवता कुबेर नावाचं पुस्तक आहे. याच्यामध्ये हा कुबेर कसा आहे याचं वर्णन केलंय की जो थोडासा दिसायला खूप विचित्र आहे, ज्याला 3 पाय आहे, ज्याचं खडग आयुध आहे, ज्याचं नर हे वाहन आहे, तो खूप असं नकटा चपटा टकला, त्याचे दात पुढे आलेले आहेत, त्याचे पोट खूप मोठं आहे आणि तो खूप धनलोभी आहे, त्याला खूप सोन्याचा खूप आकस आहे. म्हणजे थोडक्यात काय की एक कुबेर ही एक अतिशय म्हणजे तशी कृपण व्यक्ती. तुम्ही माझं धनदेवता कुबेर पुस्तक वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. पण तो यक्षामध्ये मोडतो आणि कोणताही यक्ष हा देवतांमध्ये पूजेत घेतला जात नाही असं शास्त्रकार सांगतात. पण कुबेराला एक दिवस मान असतो देवतांच्या पूजेमध्ये स्थानापन्न व्हायचा, तो म्हणजे दिवाळीचे लक्ष्मी कुबेर पूजन. लक्ष्मी कुबेर पूजनाच्या दिवशी लक्ष्मीच्या सन्निध, हा लक्ष्मीचा सचिव म्हणजे दिवाणजी म्हणजे कुबेर, हा तिच्या सन्निध पूजेमध्ये ठेवून तुम्ही पूजा करू शकता. एरवी तुम्ही त्याला लाल फडकं त्याच्या गळ्यापर्यंत गुंडाळून त्याचा चेहरा उघडा ठेवून तुम्ही पैशाच्या कपाटामध्ये उत्तरेकडे तोंड करून ह्या कुबेराला स्थानापन्न करू शकता. दुसरा प्रश्न तुम्ही जो विचारला तो नागाचा. अर्थात तुम्ही नाग जर धनाच्या हेतूने ठेवला असेल की पूर्वाकार पार अशी प्रचलित पद्धत आहे की जिथं धन असतं तिथं नाग असतो. यामागे सत्य काय असत्य काय याच्या खोलात शिरण्यात काही अर्थ नाही. कित्येक वेळा याच्यामध्ये 80-90% भंपकपणाच असतो, 10% IQ कहाणी असेल, 1% सत्यता असेल तर ते योगायोग म्हणायचा. परंतु धनाची देवता म्हणून नागालाही तितकंच महत्व दिलं गेलेलं आहे. पण जर तुम्ही बघाल तर कुबेराच्या हातामध्ये मुंगूस हे वाहन आहे आणि नाग आणि मुंगसाचं वैर आहे. म्हणजे एकंदरीतच कुबेर आणि नाग तुम्हाला एकत्र पूजेत ठेवता येणार नाही. एक तर तुम्हाला घरामध्ये जर कालसर्प योग असेल तर तुम्ही त्या सर्पाचं प्रतीक म्हणून तुमच्या पूजेमध्ये नागाची प्रतिमा ठेवू शकता. मात्र यक्ष रूप कुबेर तुम्ही तुमच्या पैशाच्या कपाटात उत्तरेला तोंड करून लाल कपड्यात गुंडाळून मान उघडे ठेवून ठेवू शकता. नक्कीच. आपल्याला सोलापूरवरून जयदीप प्रश्न विचारतायत. जयदीप, आपला प्रश्न विचारा. हा सर, तिजोरी कोणत्या दिशेला असावी? उत्तम तिजोरी कुठल्या दिशेला असावी? आणि दुसरा प्रश्न आहे की माझी आई वृश्चिक राशीची आहे, तर किचन पण आग्नेला आहे, तर छोटे मोठे आजार सुरू असतात आईबद्दल. आईला आणि घर कोणाच्या नावावर आहे? घर आईच्याच नावावर आहे. बरं, ठीक आहे, हरकत नाही. पहिला प्रश्न काय होता मी विसरलो त्यांचा बोलण्याच्या नादात. जयदीप, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिजोरी कुठे असावी असं तुम्ही म्हणतात. शास्त्रकार असं सांगतात की तिजोरी ही नेहमी उत्तरेकडे तोंड करून असावी. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा असून बुधाच्या अंमलाखाली आहे आणि उत्तर दिशेला स्थान दिलेलं आहे ते कुबेराला. त्यामुळे तिचं तोंड नेहमी उत्तरेकडे उघडलेलं असावं आणि नैऋत्य कोपऱ्यात म्हणजे तुम्ही उत्तरेकडे जी खोली असते त्याच्या नैऋत्य कोपऱ्यात उत्तरेकडे तोंड करून तुम्ही पैशाचं कपाट ठेवू शकता. आता हे शास्त्रकारांनी हजारो वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे.
सायन्स दोन प्रकारचे असतात, एक थेरटिकल सायन्स असतं आणि एक प्रॅक्टिकल सायन्स असतं किंवा स्पिरिच्युअल सायन्स म्हणून. थेरटिकल प्रॅक्टिकल सायन्स म्हणजे आपण हे जे सायन्स बघतो ते विज्ञान, आणि स्पिरिच्युअल सायन्स म्हणजे आध्यात्मिक विज्ञान, की ज्या आध्यात्मिक विज्ञानामध्ये अनुभव हा आधार असतो. पूर्वापार ऋषी मुनी हे सांगतात की तुम्ही दक्षिणेला डोकं करून झोपा, उत्तरेला डोकं करून झोपू नका. ते हेही सांगतात की तुम्ही उत्तरेच्या नैऋत्य कोपऱ्यात उत्तरेकडे तोंड करून पैशाचं कपाट ठेवा. हे करत असताना त्याच्या मागचे कार्यकारण भाव त्या अस्पष्ट अशा पद्धतीने स्तोत्रात्मक स्वरूपामध्ये लिहून ठेवतात. थोडक्यात काय की हा पूर्वापार ऋषीमुनींनी सांगितलेला भाग आहे. याच्या मागं आपण वैज्ञानिक आधार शोधायला गेलो तर तो माहित नाही, परंतु दक्षिण नैऋत्य दिशा ही जडत्वाची दिशा असते आणि त्या ठिकाणी स्थिरता निर्माण होते, म्हणून नैऋत्य कोपऱ्यामध्ये धन स्थिर होतं आणि त्याचं तोंड उत्तरेकडे म्हणजे कुबेराकडे असावं, म्हणून ते नैऋत्य कोपऱ्यात उत्तरेकडे तोंड करून असावं. त्याशिवाय तुमच्या आईची रास वृश्चिक आहे आणि त्यांना छोटे मोठे आजार सुरू असतात. याला कारण थोडंसं वय हेही कारणीभूत असू शकतं. आणि वृश्चिक राशीला त्यांना सध्या शनी महाराजांची 7.5 सुरू आहे. 7.5 डाव्या पायाची दुखणी, संधिवाताचे त्रास, हातपाय दुखणं अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. यासाठी डॉक्टरांच्या उपचाराबरोबरच डाव्या हाताच्या मधल्या बोटामध्ये लोखंडाची अंगठी आणि शनी महाराजांची उपासना करणं आईंसाठी योग्य राहील. नक्कीच. आपल्याला पुण्यावरून आणखी एक फोन आहे अमोल यांचा. अमोल, आपला प्रश्न विचारा. हॅलो सर, नमस्कार. नमस्कार सर, मी पुण्याहून बोलतोय अमोल. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलेलं, 1 वर्ष झालं, मला अजून जॉबच भेटलेला नाही. जन्मतारीख सांगता का तुमची मला? 11/5/89. वेळ सांगा. पहाटेची आहे सर, 5-5:30. आणि रास माझी कर्क आहे. जन्म ठिकाण काय? काळेवाडी, पुणे. साधारण 5चा जन्म आहे का? 5:30? हा, 5:30 म्हणजे पहाटेच आहे. ओके. आणि साधारण पुण्याचा जन्म आहे? हा. तर म्हणजे मला इंटरव्ह्यूला पण आणखीन 1 वर्षात कॉल पण आलेला नाही. बर. किती वर्ष झाले ट्राय करताय? 1 वर्ष झालं सर कम्प्लीट. 89चा जन्म आहे, कर्करास, पुष्य नक्षत्र 2रं चरण, बरोबर आहे? बरोबर. बरं, तुम्हाला हे माहितीये का की पुष्य नक्षत्र 2ऱ्या चरणाची शांती करावी लागते? ती केलेली आहे का तुम्ही? नाही सर, मी काय केलं. हा, आता तुम्हाला गंमत सांगतो की पुष्य नक्षत्र याचा अर्थ असा होतो, पुष्य म्हणजे पुसलं जाणं असंही काही म्हणतात. आता ह्याला शास्त्राचा फारसा काही, पुष्य म्हणजे पुसलं जाणं, ह्याला शास्त्रामध्ये काही असं सांगितलेलं नाही. पण शास्त्रकारांनी कोणतंही तुम्ही पंचांग उघडलं, हे जे शांत्या सांगतो, हे काय माझ्या मनाचं गणित नाही बरं का. हे सगळं पूर्वापार प्रचलित जे काही आध्यात्मिक विज्ञान आहे आणि ऋषीमुनींनी जे सांगितलंय ते मी तुम्हाला सांगतो. तुम्ही कोणतंही पंचांग उघडा, शेवटच्या पानांवरती शांती कर्मणा नावाचा एक प्रकार लिहिलेला असतो. त्याच्यामध्ये विविध गोष्टींची शांती सांगितली असते. त्यामध्ये पुष्य नक्षत्राच्या 2ऱ्या चरणाची आणि 3ऱ्या चरणाची शांती करावी असं स्पष्टपणे सांगितले. याशिवाय तुम्हाला गंडयोग आहे आणि गंडयोग असल्यामुळं त्याची शांती आणि पुष्य नक्षत्राच्या 2ऱ्या चरणाची शांती तुम्ही करून पहा, तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. याशिवाय तुम्ही इंजिनियर जरी असला तरी MPSC UPSC सारखी जर परीक्षा देता आली तर त्याचाही तुम्हाला फार उपयोग होईल. साधारणपणे वयाच्या 26 नंतर म्हणजे 2015-16 नंतर तुमचा भाग्योदय तुम्हाला अनुभवायला येईल. तुमचा विवाह नात्यातल्या परिचित मुलीबरोबर तर होईलच, शिवाय तुम्हाला प्रथम पुत्र अपत्य होईल. हे जसं जसं घडेल तसं तुम्ही माझ्या संपर्कात जरूर राहा आणि जे जे घडेल ते मला कळवा. जॉबची चिंता मिटेल या शांत केल्यानंतर. नक्कीच. आपण सगळ्यात आधी जो प्रश्न मी तुम्हाला विचारलेला की धनवान होण्याचं सूत्र, तुम्ही 2 सांगितलीत, समाधान आणि चिकाटी. बरोबर. 3रं निष्ठा, सातत्य. हे जसं सांगितलं मी तुम्हाला मगाशी एक उंदराचं उदाहरण दिलं, तर निष्ठा, आपल्या कामाप्रती असलेली निष्ठा. तुम्ही जेव्हा एखादं काम करायला हातामध्ये घेता तेव्हा त्या कामाच्या बद्दल तुमची निष्ठा पाहिजे. त्या कामामध्ये तुमच्या बरोबरच समाजाचा, देशाधर्माचा कुठेही नुकसान होत नाही ही तुमच्या मनामध्ये भावना पाहिजे. याचबरोबर तुमच्या कामावरती पूर्ण निष्ठा पाहिजे, तर तुम्हाला ते काम करायला आवडतं. नाहीतर तुम्हाला काम करायलाच आवडत नाही आणि तरी तुम्ही पैसे कमवण्याचा प्रयत्न केला तर त्यात तुमचं मन लागणार नाही आणि निश्चितच तुम्हाला यश येणार नाही. निष्ठा, सातत्य, चिकाटी, परिश्रम, स्वभाव आणि तुमच्या आत्मा शुद्ध असणं गरजेचं आहे. साईबाबांचं नेहमीच वाक्य आहे की कर भला तो हो भला, किंवा जैसी जिसकी नियत वैसी उसको बरकत. बाबा नेहमी म्हणायचं भक्तांना. बाबांकडे कोणी पैशाचा प्रॉब्लेम घेऊन गेले की बाबा म्हणायचं जैसी जिसकी नियत वैसी उसको बरकत. त्यामुळे तुमची नियत साफ ठेवली की तुम्हाला बरकत मिळणार. मग आता तुम्ही म्हणाल की मग आमची नियत साफ नाही म्हणून आम्हाला प्रॉब्लेम होतो का? तर तसं नाही. मग मला हेच सांगायचंय की नुसतंच याच्यावर अवलंबून नाही तर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. नियत तर साफ ठेवलीच पाहिजे, पण तुमची नियत साफ असून सुद्धा जेव्हा तुमच्यावर संकट येतात तेव्हा मग तुमचे ग्रह आणि तुमच्या वास्तूकडे डोकावलं पाहिजे.
बऱ्याच वेळा मला शिल्पा बरेच असे प्रश्न सांगतात की बघा आमच्यावर फार संकट येतात आणि देव आहे का नाही, देव काय झोपलाय का, आणि संकट येतात तेव्हा देव कुठं असतो, अमुक तमुक, आमचा देवावरचा विश्वास सोडला. अरे पण जेव्हा शाळेत परीक्षा तुम्ही देता तेव्हा परीक्षा देताना शिक्षक काही बडबड करतात का? जेव्हा तुम्ही परीक्षा देतात तेव्हा शिक्षक शांतच असतात, परंतु त्या परीक्षेत पास करण्याची ताकद त्यांच्याकडे असते. त्याच पद्धतीने जीवनात येणाऱ्या संकटांना सामोरं जात जात तुमच्या हातामध्ये असलेलं काम निष्ठेने आणि आनंदाने करणं आणि त्याला वास्तू आणि ज्योतिषशास्त्राची जोड देऊन देव, देश आणि धर्माचं भलं करणं म्हणजेच यश मिळवणं. आता परत अच्छा प्रश्न आला. प्रश्न आलेला आहे बोरिवलीहून. अंजली आहेत. अंजली, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. हा, माझा असा प्रश्न आहे की घरामध्ये जर का बरीच अडगळ अडचण असेल तर त्याचा संपूर्ण घराला काही त्रास होतो का? बर, एवढाच प्रश्न आहे. हो, एवढाच मला. ठीक आहे अंजलीताई, तुमच्या प्रश्नाचं उत्तर, तुमचा प्रश्न खूपच चांगला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अडगळ ह्या शब्दामध्येच काहीतरी विचित्र वाटतं. घरामध्ये मला एक गोष्ट नेहमी अशी खटकते की ज्यावेळेस आम्ही बऱ्याच ठिकाणी वास्तू व्हिजिटला जातो शिल्पा, तेव्हा अशा त्या जे लॉफ्ट्स असतात, माळे असतात, त्याच्यावरती 30-30 वर्षापूर्वीची बिलं पण जपून ठेवलेली असतात. बरोबर. तारान हेन तन अमुक पार अगदी टोपलं आणि हेन काय वाटेल ते आपण का ठेवलं तर म्हणजे नाही कधीतरी कामाला येईल, नाही कधीतरी कामाला येईल. आणि हा प्रकार माझा खेडे किंवा सबर्ब्स असतात तिथं खूप मला पाहण्यात येतो की काय ज्या गोष्टी अडगळीत त्याचा उभ्या आयुष्यात उपयोग होत नाही अशा गोष्टी का म्हणून घरामध्ये जपून ठेवायच्या. अडगळ ही घरामध्ये असं आता हे बघा, मी तर पारंपरिक वास्तुशास्त्र सांगतो अंजलीताई, पण चायनीज फेंगशुई शास्त्र किंवा इतर पिरॅमिडॉलॉजी किंवा इजिप्शियन शास्त्र अडगळीला असं म्हणतात की त्यातून एक नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि माझं शास्त्र हेच सांगतं की जिथे स्वच्छता वसे तिथे लक्ष्मी वसे. माझं पारंपरिक शास्त्र सांगतं की जेवढी स्वच्छता चांगली तेवढी लक्ष्मी अधिक. म्हणून 5 स्टार हॉटेलमध्ये कचरा कुंडी बघा तुम्ही, दिसते का तुम्हाला किंवा घाण दिसतं का? पण दुसरीकडे घाणीच्या ठिकाणी गेलं तर परत चौकात कॉर्नरला पिचकाऱ्या मारलेल्या दिसतात. तुम्हाला ते ऑफिस कसं वाटतं बघा, 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन कसं वाटतं पहा. याचाच अर्थ असा आहे की कोणची अडगळ घाण ही त्या घरामध्ये नकारात्मक विचारांची निर्मिती निश्चित करत असते. नक्कीच. आम्हाला तुमच्याकडनं आणखी अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, आपल्याला अनेक प्रश्नही घ्यायचे आहेत, पण महाराष्ट्र कॉलिंग मध्ये वेळ झाली. एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही. आणि खऱ्या अर्थानं एखाद्या प्रगत राज्याचं, प्रगत राष्ट्राचं लक्षण जर काही असेल तर त्यामध्ये दिली जाणारी महिलांना वागणूक. पुरुषा इतक्या स्त्रियाही समर्थ आहेत याविषयी कुठल्याही प्रकारचं दुमत असू शकत नाही. सकाळ ह्या वृत्तपत्रांनी ह्या समूहाने स्त्री जागृतीचा हा जो विषय हातामध्ये घेतलेला आहे त्याला माझ्या शुभेच्छा. सकाळ परिवाराने मात्र स्त्रियांची प्रतिष्ठा या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा एक स्तुत्य उपक्रम आज इथं सुरू केलाय. विविध पक्षाचे नेत्यांचे विचार या ठिकाणी मांडले जावेत अशा प्रकारची भूमिका सकाळने घेतली, याबद्दलही त्यांचं मी अभिनंदन करतो. स्त्रियांना डाचणारी काही प्रश्न, दुःख, त्यांची यश अपयश याच्या संदर्भामध्ये संवेदनशीलता वाढवणं हे एक स्त्री सक्षमीकरणातलं पहिलं पाऊल आहे असं मला खास करून सांगावं असं वाटतं. या उपक्रमामधून काही आमच्या भगिनींना मदत मिळणार असेल आणि त्यातून काही त्यांचा विकास किंवा त्यांचं काही कामं होणार असतील तर त्याच्यासाठी शुभेच्छा आहेत. सर्व तऱ्हेचे प्रश्न मग सामाजिक, राजकीय पासून अगदी आर्थिक आणि मानसिक पर्यंत ह्यांनी विचार केलाय, ही एक महत्वाची गोष्ट आहे. आईला वाटतं फक्त दूध पिऊन मला कॅल्शियम मिळतं, आणि तुला काय वाटतं? वेस्ट वेस्ट वेस्ट. विना विटॅमिन डी दुधातील कॅल्शियम वेस्ट होतं. खरंच आहे ते. मग या माकडाला काय देऊ? बोर्नव्हिटा. यामध्ये विटॅमिन डी आहे. हे देखील करेक्ट आहे. बोर्नव्हिटा मध्ये आहे विटॅमिन डी, ज्यामुळे दुधाचं कॅल्शियम वेस्ट नाही होत. बोर्नव्हिटा, आता वाढवा दुधाची शक्ती. घर जीवन आहे बिझी असू दे बिझी. फुल्ली लोडेड लाईफ साठी फुल्ली लोडेड व्हिटामारी. मिल्क प्रोटीन्स, विटामिन्स आणि सिरियल्सनी लोडेड. ब्रिटानिया व्हिटामारी गोल्ड.
महाराष्ट्रातल्या महिलांना, मराठी महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी हे अनोखं आणि अतिशय उत्तम असं अभियान सकाळ आणि साम TV दोघंही चालू करतायत. अभियानाला माझ्या मनापूर्वक शुभेच्छा. स्त्री प्रतिष्ठा अभियानाची जी नवीन उपक्रम साम TVच्या वतीनं आणि सकाळच्या वतीनं जे आयोजित करण्यात येत आहे तर त्यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा. या उपक्रमाची माहिती घेतल्यानंतर निश्चित प्रकारे समाधान आहे की स्त्रियांच्या प्रश्नांची चर्चा या मंचावर होणार आहे आणि त्याची उकल करण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगला मंच उपलब्ध करून दिलेला आहे. ही सकाळची परंपरा आहे आणि अधिक काही करता येईल याचा विचार सातत्याने केला जातो. आमचे नवीन तरुण नेतृत्व आहे त्याच्या थ्रू आता ही सकाळी संस्था ही आम्हाला जास्त वाढवायची आहे आणि जास्त उपयुक्त गोष्टी करता येतील हा आमचा प्रयत्न असेल. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या या सेगमेंटमध्ये आपण आनंद पिंपळकर यांनी सांगितलेल्या गोष्टींचा अनुभव घेतलेल्या व्यक्तींचा आपण फोन घेतो. त्यांच्याशी आपण बोलायचं आहे. पुण्यावरून अश्विनी कामटे आहेत. अश्विनी, सांगा आपला अनुभव सांगा. अश्विनी बोला. हॅलो. हा बोला बोला. आपला अनुभव सांगा. साईराम. साईराम सर. साईराम. साईराम. माझा अनुभव सांगायचा आहे. त्याच्या आधी मी 2 मिनिटं साम टीव्हीला सांगते. आता फोन प्लीज मध्ये कट करू नका. नाही नाही बोला आपण. सरांना भेटणारी 4-5 वर्षापूर्वी मी सरांचं पुस्तक वाचलं होतं आनंदी वास्तू आणि त्याच्यातून मला बऱ्याच गोष्टींची चांगलं माहिती कळाली आणि त्याचा माझ्या पुढच्या आयुष्यासाठी मला खूप उपयोग झाला. सरांना भेटण्याची वेळ मला प्रत्यक्ष आली 5 ऑगस्ट 2011ला आणि तेव्हापासून माझ्या घरातले सगळेच माझ्या बरोबर त्यांचे फॅन झालेत. आणि मी माझा अनुभव सांगते आता तुम्हाला. सांगा. आम्ही माझ्या माहेरी आम्ही 5 भावंड, त्यापैकी मी सर्वात मोठी अश्विनी वसंत कामठे सुरतुंगी. मला हे सगळ्यांची नावं सांगणं गरजेचं आहे मॅडम. माझी 2 नंबरची बहीण अनिता तुकाराम मालुसरे ही मुंबई, 3 नंबरची बहीण सौ विनिता संदीप मारणे उरावडे आणि 4 नंबरची बहीण सौ गौरी बाळकृष्ण कामठे फुरसुंगी पुणे. 5 नंबरचा भाऊ आहे तो दीपक कमलाकर शिंदे वानवडी. तर आम्ही 5 भावंडांपैकी माझी 3 नंबरची बहीण जी आहे ही 25 जानेवारी 2010 रोजी रात्री 11:30 वाजता ऍक्सिडेंट झाला तिच्या आणि तिच्या मुलाचा. तिचं वय 30 वर्ष आणि तिच्या मुलाचं वय 8 वर्ष. तर पुण्यातच नारायणगाव जवळ कळंब इथे तिचा अपघात झाला आणि त्यात ती दोघंही ऑन द स्पॉट गेली. पण तिची 14 वर्षांची एक मुलगी आहे ती माझ्या आईकडे वयाच्या 3ऱ्या वर्षापासूनच तिने माझ्या बहिणीनं विनिताने ठेवली होती शिक्षणासाठी आणि मुलगा तिच्या बरोबरच असायचा. तर ती मुलगी माझ्या आई श्रीमती शकुंतला कमलाकर शिंदे हिच्याकडेच राहत होती. त्यामुळे ती वाचली, ती तिच्या बरोबर नव्हती. विनिताचा आणि तिच्या मुलाचा अपघात झाल्यावर एक 10 दिवस जे आपले 15 दिवस विधी असतात त्यासाठी माझ्या बहिणीची मुलगी पूजा, विनिताची मुलगी, हे तिच्या उरावडे या गावालाच ठेवली होती आम्ही. तिच्या आजी आजोबा आणि वडील यांच्या बरोबर आम्ही मधून मधून त्यांच्या घरी जात होतो. आणि विनिताचा आणि तिच्या मुलाचा आदित्य संदीप मारणे ह्या दोघांचा 10व्याचा जो विधी होता तो 10व्या दिवशीच झाला. आणि त्या दिवशी जसं ते सर्व विधी करतात त्याप्रमाणे पिंड वगैरे ठेवून सगळं केलं होतं आणि सर्वजण जाऊन नमस्कार वगैरे करून आले. पण कावळा काही शिवत नव्हता. हे मी सरांचं पुस्तक वाचलं, कावळ्याचं रहस्य, दशपिंड आणि कावळ्याचं रहस्य. त्यानंतर मलाही काही गोष्टी कळाल्या म्हणून मग मी म्हंटल ठीक आहे सांगावं. आणि तिला पिंड ठेवल्यानंतर तिथे आम्ही सर्व जाऊन नमस्कार करून येत होतो तरी ते कावळे काही शिवत नव्हते. पण रडतही होते सगळे, काही कळतही नव्हतं. आताही माझी स्थिती थोडीशी तशीच आहे. पण कोणीतरी म्हणालं की अरे जाऊन तिच्या मुलीला नमस्कार करून आणा. त्याच्या आधी तिचे सासरचे माहेरचे सगळे एक एक करून जाऊन नमस्कार करून येत होते. पण मग नंतर 2च मिनिटात मला क्लिक झालं की आता आपण भावाला घेऊन जाऊ, कारण 4 नंबरची बहीण तर लहान होती आणि 2 नंबरची बहीण मुंबईला होती, वारली ती 3 नंबरची. त्यामुळे आता मी मोठी आणि माझा धाकटा भाऊ, म्हणून मग मी त्याला म्हंटल चल आपण जाऊ. आणि मग मी माझ्या त्या भावाला घेऊन त्या विनिताच्या मुलीला घेऊन आम्ही 3 जण त्या पिंडांच्या तिथे नमस्कार करायला गेलो.
इथे नमस्कार करताना म्हटलं की विनिता आणि आदित्य, तुमच्या पूजाला आम्ही दोघंही शेवटपर्यंत अंतर देणार नाही आणि तिच्याकडे शेवटपर्यंत लक्ष देऊ, तिचा सांभाळ करू, तुम्ही तिची काळजी करू नका एवढं आम्ही म्हंटल. आणि आम्ही तिघेही तिथून निघालो. थोडस पुढे आल्यानंतर पाठीमागे पटकन कावळशिवला, दोन्ही पिंडात. कुठच्या कारणाचा फोन संपर्क तुटलेला आहे, त्यांचा नेमका काय अनुभव तुम्हाला? तो हा अनुभव म्हणजे असा आहे की मी विविध विषयांवरती प्रचंड अभ्यास करून काही पुस्तक निर्माण केली आहेत. त्यात तो त्यापैकी एक त्या अनुभव सांगत होता की दशपिंड आणि कावळा रहस्य हे माझं एक पुस्तक आहे. या पुस्तकासाठी मी या मरत्याच्या घाटावरती म्हणजे 10व्याच्या घाटावरती नेहमी जाऊन बसायचो. 8-9 महिने वेगवेगळे अभ्यास आणि संशोधन त्याच्यात केलं. बऱ्याच अंशी याच्यामध्ये मला तथ्य वाटलं, बऱ्याच अंशी मला त्याच्यामध्ये अतथ्य वाटलं. त्याच्यानंतर अनेक मंडळींसाठी मी हे पुस्तक प्रकाशित केलं. प्रकाशित केल्यानंतर ही जी मंडळी आहेत जी पुस्तकं घेतात, वाचतात आणि मग त्यांना चांगल्या प्रकारचे अनुभव येतात. कामठे ते ह्याच पैकी एक आहेत. त्या माझ्याकडे येऊन गेल्यानंतर त्यांना इतके प्रचंड चांगले अनुभव त्यांच्या बाबतीत आले की छोट्या छोट्या उपायांनी त्यांचं जीवन बॅलन्स होऊन गेलं. आणि त्यांनी जो काही दुःखद अनुभव सांगितला यामागेही तो अनुभव असा आहे की आपलं जे कावळा दशपिंड कावळ्याचं रहस्य यामागे जे त्यावेळेस जर तो कावळा शिवला नसता, आता कावळा शिवण्यामागे तथ्य अतथ्य ते ही गोष्ट सोडून द्या, पण कावळा शिवला नाही तर जे लोकांना दुःख होतं की ते खूप विचित्र दुःख असतं की ते सांगताच येत नाही की बाबा कावळा शिवला नाही म्हणजे लोकांना असं वाटतं की काहीतरी फार मोठा अपमान झालेला आहे. वास्तविक त्याच्या सत्यासत्यतेच्या पडताळी आपण नंतर बघूयात. पण या ठिकाणी ज्यावेळेस त्या मुलीला त्या पूजाला नेल्यानंतर तो कावळा शिवला गेला याचाच अर्थ मग असं परत वाटतं की नाही याच्यामध्ये कुठेतरी खरंच या आमच्या पूर्वजांनी सांगितलेल्या गोष्टींमागे तथ्य आहे. बरोबर. मला तोच अनुभव सांगायचा होता की आपली जी पुस्तकं आहेत या विविध पुस्तकांचा अनुभव हा लोकांना येतो आणि त्यापैकीच अश्विनीता एक आहेत आणि त्यांना अनेक आशीर्वाद त्यांच्या पूजाला आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला. नक्कीच महाराष्ट्र कॉलिंग मध्ये चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची आहे, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. परदेशी नोकरीला करून गुड बाय. फॉरेन रिटर्न महिलेनं दिला स्त्रियांना रोजगार. विदर्भातल्या भूमीत नवसंजीवनी आणणाऱ्या यामिनी महल्ले पाटील यांच्या कर्तबगारीला सलाम. समाजातील अशा इतरही प्रकाश ज्योतींची माहिती तुम्हाला असेल तर आम्हाला जरूर कळवा. SMS करा साम स्पेस महिलेची यशोगाथा आणि पाठवा 58558 या क्रमांकावर. अशा विधायकतेला साम टीव्ही ठरणार हक्काचं व्यासपीठ. आज ट्विस्ट कर तुझ्यासाठी करू मग लिख कर. व्हेरी गुड. मग डंक कर. फ्रॉम कॅडबरी सर्व समस्यांचे निराकरण रत्नांद्वारे. स्वर्ण स्पर्श भरोशाचं प्रतीक. या इथे श्रीवर्धनला श्री कृपा आहे म्हणजे निसर्गाची पूर्ण कृपा आहे. मागे समुद्र आहे, सगळे डोंगर आहेत, सुंदर अशी वृक्षराई आहे आणि या ठिकाणी आपण श्रीमद भगवद्गीतेचं चिंतन अभ्यास करणार आहोत. श्री कृपेच्या सानिध्यात श्री गीता योग व्हर्जन 2013 सोमवार ते शनिवार सकाळी 7:30 वाजता. पुनः प्रक्षेपण दुपारी 1:30 आणि रात्री 11 वाजता फक्त साम टीव्ही वर. महिला म्हणजे फक्त आरक्षण अशा प्रकारची जी कल्पना मध्यंतरीच्या काळात झाली त्याला एक प्रकारे दुसरा मार्ग दाखवणारा अशा प्रकारचा हा प्रयोग आहे. सकाळ समूहाच्या वतीनं स्त्री प्रतिष्ठा अभियान जे आपण सुरू करतोय त्याचं मी मनापासून स्वागत करतो. आत्ताच्या ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं स्त्रीचं सक्षमीकरण आणि स्त्री वर्गाला कुठेतरी दर्जा स्थापन करून देण्याचा प्रयत्न मला असं वाटतं खूप स्तुत्य कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि ह्यातून निश्चितपणानं समाजातल्या महिला वर्गाचे प्रश्न मार्गी लागतील. या उपक्रमातून स्त्रियांच्या प्रश्नांना समस्यांना व्यासपीठ मिळेल. संपूर्ण स्त्री मनाच्या भावनांना मानणाऱ्या या स्त्री प्रतिष्ठान अभियानाला मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देते. साम टीव्ही आणि सकाळ या वृत्तपत्रांनी हा जो प्रयोग सुरू केलेला आहे हा यशस्वी होईल अशी माझी खात्री आहे.
वाचवण्यासाठी अभियान सुरू केलंय ते चळवळीच्या रूपात आपल्याला घेऊन जायचं. 24 तास हे व्यासपीठ उपलब्ध असेल. 8 मार्चपर्यंत या सगळ्या कल्पना आम्ही घेणार आहोत आणि मार्च महिन्यात या चळवळीला आम्ही सुरुवात करणार आहोत. ड्रीम होम मध्ये तुम्हाला मिळणार वास्तू टिप्स, सल्ला फेंगशूईचा आणि आयडिया ऑफ अ ब्युटिफुल होम. तुमच्या सेलिब्रिटीच्या घराची सफर. ड्रीम होम सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7 वाजता फक्त साम टीव्हीवर. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वास्तुशास्त्र आणि पैसा या विषयावरती आपण आज चर्चा करत आहोत. सर, वास्तुशास्त्र हा विषय गावोगावी आणि लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून तुम्ही काही कार्यक्रमही घेता, तर त्या संदर्भात आम्हाला काही सांगा. भरपूर. आता याही वेळेस कार्यक्रम आहे. वास्तुशास्त्र हा विषय फक्त शहरापुरता मर्यादित नाही, तर हा खेडोपाडी पोहोचला पाहिजे. शहरापुरता जर म्हटलं तर मग तो कमर्शियल माइंडेड विचार झाला, कारण आमचं हे शास्त्र प्रॉपर लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी 11 फेब्रुवारी 2013 रोजी संध्याकाळी 4:30 वाजता आष्टागावचे जे माजी नगराध्यक्ष आहेत झुंजारराव दादा पाटील युवा मंच, हे खूप तिथले डॅशिंग असे नगरसेवक आहेत आणि त्यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आष्ट्यामध्ये विजय कदम गोटखिंडीचे आहेत, गौतम धनवडे, सुनील पाटील आणि AK पाटील यांनी मिळून त्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. किमान 1000-2000 लोकांच्या वर तिथे उपस्थिती असणार आहे. तर 12 फेब्रुवारी 2013 रोजी सुभाष तरुण मंडळ, गणेश तरुण मंडळ, महाराष्ट्र मित्र मंडळ यांनी कसबा सांगाव यांच्या वतीनं पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर या ठिकाणी सकाळी 10:30 वाजता कार्यक्रमाचं आयोजन केलंय. संभाजी कोपारडे, संजय भिवटे, अजित शेटे, सुदर्शन मजले, गजानन माळकर हे त्याचे आयोजक आहेत. किमान 4 ते 5 हजार लोक या कार्यक्रमाला असतील. आणि 17 फेब्रुवारी 2013 रोजी संध्याकाळी 6 वाजता सन्मित्र सेवा संघ व्याख्यान मंडळ वडूज सातारा या ठिकाणी आनंदी वास्तू ह्या कार्यक्रमाचं म्हणजे माझ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. याशिवाय ठाण्यामध्ये नुकतंच प्रदर्शन झालं आनंदी वास्तूचं आणि त्याला प्रचंड भरभरून प्रतिसाद ठाणेकरांनी दिला. त्याबद्दल मी या सर्वांचा, ठाणेकरांचा आणि ज्यांनी कार्यक्रम आयोजन केले त्यांचा आभारी आहे. आणि कार्यक्रमाला जरूर या. आष्ट्याजवळच्या मंडळींनी, कसबा सांगाव, इस्लामपूर आणि कोल्हापूर जवळच्या मंडळींनी या कार्यक्रमांना उपस्थिती जरूर दाखवावी. नक्कीच सर. धनवान होण्याचं सूत्र 3 सूत्र तुम्ही सांगितले. चौथं सूत्र म्हणजे घरामध्ये प्रत्येक अशा घरामध्ये एक स्त्री असते जी पत्नी स्वरूपात असते, माता, भगिनी, सून स्वरूपात असते. अशा स्त्रीचा अपमान होऊ नये घरामध्ये. भांडणं पती पत्नींची एकमेकांशी झाली तर चालतील, कारण जसं जेवणामध्ये मीठ पाहिजे, तिखट पाहिजे, त्या पद्धतीने भांडण हे जीवनात पाहिजेच. परंतु त्या स्त्रीचा इतका अपमान पदोपदी नको की तिला दारू पिऊन येऊन जर का तो पती मारत असेल तर त्या स्त्री शक्तीचा म्हणजे दुर्गा शक्तीचा आणि लक्ष्मीचा, त्या स्त्रीच्या पायातल्या लक्ष्मीचा ऱ्हास होतो असं म्हणतात. मला कौतुक करावं असं वाटेल साम टीव्हीचं आणि अभिजित दादा पवारांचं. अभिजित दादा पवार, साम टीव्ही यांना अनेक शुभेच्छा आनंदी वास्तूच्या वतीनं, कारण स्त्री शक्ती अभियान तुम्ही जे चालवलेलं आहे, मध्ये बर्थडेचा उपक्रम अभिजित दादांनी चालवला. हे अभिजित पवार दादांना खरोखरीच यांचं कौतुक केलं पाहिजे. यांना आनंदी वास्तूकडनं अनेक शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद. स्त्री शक्ती अभियानामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं सामील होऊन अभिजित दादांच्या मागं आणि साम टीव्हीच्या मागं सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. मोठ्या संख्येने या गोष्टीमध्ये आपण प्रतिसाद या भाग घेतला पाहिजे. नक्कीच. आपली 4 सूत्र झालेली आहेत. पुढचा प्रश्न की आपण नेहमी लोकांकडून ऐकतो की पैसा टिकत नाही, घरात पैसा टिकत नाही. तर मगाशी आपल्याला एक प्रश्न होता की तिजोरीचं तोंड कुठच्या दिशेने हवं, पण अशी अनेक कारण असतील की ज्यामुळे घरात पैसा टिकत नाहीत. मग वास्तूमध्ये असे काही बदल केले तर पैसा घरात टिकू शकतो का? हो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जे प्रत्येक वेळेस कार्यक्रमात सांगतो की तुम्हाला तुमच्या स्वभावात पहिला बदल केला पाहिजे. बऱ्याच वेळा बायकांना आहे ना खरेदीचा एवढा ऊत असतो असं म्हणायला, शॉपहोलिक असतात काही बायका. म्हणजे पैसा आला की मी कधी बाजारात जाते आणि कधी वस्तू घेऊन येते की त्या वस्तूचा काडी मात्र उपयोग नसतो. अशा अनेक फालतू वस्तू घरामध्ये आणल्या जातात. कित्येकदा आपल्या पतीचा पगार बँकेत जमा होतो आणि क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ह्या घरातल्या लक्ष्मीबाईंकडे असतं आणि हे सटासट स्वाईप करत निघतात. थोडक्यात माझ्या घरात पैसा टिकत नाही. या मागं जेव्हा मी डोकावून पाहतो किंवा पाहते तेव्हा हेच दिसतं की मी विनाकारण खर्च करते, त्या खर्चाचा हिशोब ठेवत नाही, आणलेल्या वस्तूंचं नीट सांभाळ करत नाही. घरामध्ये दूध आणलंय, ते उतू गेलंय का ते नासलंय, घरात 4 चपात्यांच्या ऐवजी 10 चपात्या केल्यात, 2 खाल्ल्यात, 8 वाया गेल्यात. मला सांगा कुठनं बरकत येणार? बरोबर. ज्या ठिकाणी महिन्याला जर समजा 5000चं सामान लागत असेल तुम्हाला वाण सामान, तर तिथं 8000चं लागेल. घरामध्ये स्त्री नोकरी करते, एखादी स्त्री जर नोकरी करत नसेल तर तिने घरातलं हे साहित्य
काटकसरीनं वापरणं म्हणजे सुद्धा लक्ष्मीची बचत आहे. बरोबर. थोडक्यात काय तर उधळभस्केपणा हे लक्ष्मी निघून जाण्याचं पहिलं कारण. आता आपण वास्तूत येऊ की नाही आम्ही चिकट आहोत, आम्ही तसं काही करत नाही. मी काय म्हणतो की चिकट राहू नका, काटकसरी राहा. काटकसरीची आदत लाती बरकत म्हणूयात आपण असं एखादं. म्हणजे जेवढं तुम्ही बचाने की आदत लाती बरकत म्हणतो त्या पद्धतीने तुम्ही किती श्रीमंत जरी असला तरी लक्ष्मी जेवढी तुम्ही सांभाळाल तेवढी ती तुमच्याकडे राहील. तुम्ही जेवढी उधळाल तेवढी ती निघून जाईल. आणि म्हणूनच तर लक्ष्मीला चंचल म्हटलंय. वास्तुशास्त्रामध्ये दक्षिणेला तोंड करून असलेली पैशाचं कपाट किंवा चुकीच्या पद्धतीने, आता मागाशी त्या ऐकताय पर्समध्येच पैसे ठेवतात, एकदा त्यांनी ठेवून कपाट करावं, कपाटात ठेवून. बरोबर. माझा तुम्हाला इतरांचा सांगतो तो अनुभव नीट लक्षात घ्या की पैशाकडे पैसा अट्रॅक्ट होतो असं म्हणतात. जोपर्यंत तुम्ही पैसा संचय करणार नाही, तो साठवणार नाही, मी म्हणत नाही की उपाशी मारा आणि साठवा, 2 पैसे जीव मारून काही करायचं नाहीये, पण पैसा साठवा. उगाच 500-500 रुपयाचे तिकीट काढून पिक्चरला जायची गरज नसते. रात्री 12च्या शोला जातात, वेळ नसतो, जागरण करतात. तात्पर्य काय की इतके फालतू खर्च आपण करत असतो. त्याच्यावर जर नियंत्रण ठेवून जर आपण पैशाची बचत केली तर पैशाला लागून पैसा येतो असं म्हणतात. आपण म्हणतात तो माणूस करोडपती होतो त्याच्याकडे पैशाचा फ्लो जातो. का जातो? कारण पैसा पैशाला अट्रॅक्ट करतो. आणि म्हणून पैसा साठवा, पैसा आपोआप मिळत जाईल. आणि साठलेला पैसा उगाच कृपणासारखा एवढा साठवू नका की तुम्ही मेल्यानंतर तुम्ही सर्वात मोठे दानशूर ठराल. म्हणजे तो समाजासाठी उपयोगी आला पाहिजे. आणि आता धर्मासाठी मी जे मागासपासून म्हणतोय, धर्मासाठी म्हणजे काय, हिंदू धर्मासाठी, मुसलमान धर्मासाठी, ख्रिश्चन धर्मासाठी नव्हे, मानव धर्मासाठी उपयोगी आला पाहिजे. आणि तुमचा पैशाचा आणि तुमच्या शरीरापासून सगळ्या गोष्टींचा उपयोग हा समाजासाठी झाला पाहिजे. नक्कीच. कोल्हापूरवरून आपल्याला प्रशांत यांचा प्रश्न आहे. प्रशांत, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार सर, मी प्रशांत बोलतोय जेटीव्ही वरून. प्रश्न विचारायचा माझ्या शिक्षणासंबंधी. बोला प्रशांतजी. माझं जन्मतारीख आहे 11/10/1990. वेळ संध्याकाळी 5:50. संध्याकाळी 5:50. हो, संध्याकाळी 5:50. ठिकाण सर मी इंजिनिअरिंग करतोय. जन्म ठिकाण काय आपलं? घटप्रभा, कर्नाटक घटप्रभा. ओके ओके. हा बोला ना. तर मी इंजिनिअरिंग करतोय सर. आणि एका विषयामध्ये सर मला 1 वर्ष गमावं लागले. तर एवढा सगळा प्रॉब्लेम सुरू आहे माझ्या शिक्षणामध्ये. तर मिथुन रास आहे आपली. मिथुन रास बघताना, सर मिथुन रास बघताना प्रशांत. हो सर, मिथुन. पुनर्वसू नक्षत्र आहे, गुरुवारचा जन्म आहे आपला घटप्रभाचा. बरोबर आहे सर. पत्रिका तर खूप चांगली आहे तुमची. मला तर काही प्रॉब्लेम वाटत नाही. ठीक आहे, एखादा विषय जर सुटत नसेल तर आपण सातत्याने तो सोडवण्याचा प्रयत्न करावा. एकंदरीतच पत्रिकेची स्थिती बघितली तर अजिबात खराब नाहीये. परंतु 6/2/2015 नंतर बुधाची जी महादशा सुरू होतीये की जी तुमच्या राशी स्वामीची महादशा आहे आणि त्या महादशेमध्ये 2032 पर्यंत तुमचं लाईफ पूर्ण सेटल होऊन जाणार आहे. म्हणजे 2015ला तुमचं साधारण 24-25 वय असेल, 2032ला साधारण 41-42 वय असेल. या दरम्यान तुमची पूर्णपणे सेटलमेंट होऊन जाईल. यामध्ये वयाच्या 29-30 वर्षापर्यंत तुमच्याकडनं बऱ्याचशा नोकऱ्या बदलल्या जातील. 29-30 नंतर तुमची परमनंट नोकरी 3-4 वर्ष करता राहील, ज्याच्यामध्ये परदेश गमनाचा योग येईल. आणि त्यानंतर तुम्ही सगळ्या नोकरी व्यवसाय तुम्ही बंद कराल आणि स्वतःच्या व्यवसायात पडाल आणि त्याच्यामध्ये भरपूर पैसा कमवाल. राहता राहिला प्रश्न तुम्हाला आता जे अपयश येते त्यासाठी तुम्ही तुमच्या घरामध्ये क्रिस्टल बॉल जिथं अभ्यास करता त्या ठिकाणी टांगणं गरजेचं आहे. अभ्यासामध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी अभ्यास करता त्या ठिकाणी उत्तरेला तोंड करून किंवा पूर्वेला तोंड करून अभ्यासाला बसा. याशिवाय ईशान्य कोपऱ्यामध्ये बुधाचा बाण किंवा सरस्वतीची एखादी प्रतिमा आपण ठेवून पहा, आपल्याला चांगला अनुभव येईल. परीक्षेमध्ये थोडाफार जरी त्रास झाला तरी काळजी करण्याचं कारण नाही. एकंदरीत पत्रिकेमधला जो बुधा असतो तो उच्चीचा स्ट्रॉंग आहे. यासाठी आपण जर करंगळीमध्ये चांदीत पाचूरत्न वापरलं तर त्याचा खूप चांगला फायदा होईल. आपल्या पत्रिकेतला बुध जो आहे तो कन्या राशीमध्ये आणि युवा अवस्थेत आहे. ही स्थिती अतिशय उत्तम आहे. तुम्ही चिकाटी सोडू नका, तुमचं इंजिनिअरिंग पूर्ण होईल. पण त्याचबरोबर MBA आणि मार्केटिंग सारख्या क्षेत्रातही आपल्याला भरघोस येशील. वेळेत विवाह होईल, वेळेत संतती होईल, आपलं जीवन परिपूर्ण आणि आनंदी होईल. काळजी करू नका. नक्कीच. महाराष्ट्र कॉलिंग मध्ये ही चर्चा आपल्याला अशी सुरू ठेवायची एका छोट्याशा ब्रेक नंतर. आणि खऱ्या अर्थानं एखाद्या प्रगत राज्याचं, प्रगत राष्ट्राचं लक्षण जर काही असेल तर त्यामध्ये दिली जाणारी महिलांना वागणूक. पुरुषा इतक्या स्त्रियाही समर्थ आहेत याविषयी कुठल्याही प्रकारचं दुमत असू शकत नाही. सकाळ ह्या वृत्तपत्रांनी ह्या समूहाने स्त्री जागृतीचा हा जो विषय हातामध्ये घेतलेला आहे त्याला माझ्या शुभेच्छा. सकाळ परिवाराने मात्र स्त्रियांची प्रतिष्ठा
या सगळ्या प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा एक स्तुत्य उपक्रम आज इथं सुरू केलाय. विविध पक्षाचे नेत्यांचे विचार या ठिकाणी मांडले जावेत अशा प्रकारची भूमिका सकाळने घेतली, याबद्दलही त्यांचं मी अभिनंदन करतो. स्त्रियांना डाचणारी काही प्रश्न, दुःख, त्यांची यश अपयश याच्या संदर्भामध्ये संवेदनशीलता वाढवणं हे एक स्त्री सक्षमीकरणातलं पहिलं पाऊल आहे असं मला खास करून सांगावं असं वाटतं. या उपक्रमामधून काही आमच्या भगिनींना मदत मिळणार असेल आणि त्यातून काही त्यांचा विकास किंवा त्यांचं काही कामं होणार असतील तर त्याच्यासाठी शुभेच्छा आहेत. सर्व तऱ्हेचे प्रश्न सामाजिक, राजकीय पासून अगदी आर्थिक आणि मानसिक पर्यंत ह्यांनी विचार केलाय, ही एक महत्वाची गोष्ट आहे. आईला वाटतं फक्त दूध पिऊन मला कॅल्शियम मिळतं, आणि तुला काय वाटतं? वेस्ट वेस्ट वेस्ट. बिना विटॅमिन डी दुधातील कॅल्शियम वेस्ट होतं. खरंच आहे ते. मग या माकडाला काय देऊ? बोर्नव्हिटा. यामध्ये विटॅमिन डी आहे. हे देखील करेक्ट आहे. बोर्नव्हिटा मध्ये आहे विटॅमिन डी, ज्यामुळे दुधाचं कॅल्शियम वेस्ट नाही होत. बोर्नव्हिटा, आता वाढवा दुधाची शक्ती. सकाळ माध्यम समूहामार्फत जो स्त्री प्रतिष्ठा अभियान हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे, त्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. अतिशय सामाजिक आणि महत्वाच्या विषयाला या माध्यमांनी पुढे नेण्याचा संकल्प केला आणि तमाम स्त्री शक्तीला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सकाळ माध्यम जे प्रयत्न करतो आहे, मी त्यांचं अभिनंदन करतो. महाराष्ट्रातल्या सगळ्या स्त्रियांना आपण एकत्र करू शकलो, एक नव्या अर्थाने एक चळवळ सुरू करू शकलो, तर माझ्या मते राज्यामध्ये, देशामध्ये आपण एक क्रांती घडू शकतो. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वास्तुशास्त्र आणि पैसा या विषयावरती आपण वास्तुतज्ञ डॉक्टर आनंदराव पिंपळकर यांच्याशी चर्चा करतोय. सर, घरातला जो रंग असतो त्याचा आपल्या घरातल्या आर्थिक आवक-जावकतेवर काही परिणाम होतो का? निश्चित. आता बरेच लोक म्हणतील की तुम्ही म्हणजे काही बोलता, भेसलेस आहे, शास्त्रविरोधात आहे, अमुक आहे, तमुक आहे. त्या मूर्खपणा आहे. पूर्ण अभ्यास केल्याशिवाय कुठल्याच शास्त्रविरोधात कोणी गरळ होऊ नये. बरोबर. यासाठी फ्रान्स व्हिट नावाच्या एका शास्त्रज्ञाने रंगशास्त्राचा अभ्यास केला. कलर थेरपी, त्याच्यावरती त्याचा एक एन्सायक्लोपीडिया जवळजवळ तयार आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याने एक छोटासा प्रयोग केला. हे मी माझ्या मनाचं सांगत नाही बरं का, तुम्ही इंटरनेटवरती या सगळ्या गोष्टी तुम्हाला उघडपणे बघायला मिळतील. ज्या ठिकाणी शास्त्रात चुका आहेत त्या ठिकाणी मी चुकाच म्हणेन, पण जे शास्त्र खरं आहे, प्रगल्भ आहे, ते शास्त्र खरं आणि प्रगल्भ आहे असं म्हणेन. यासाठी त्यांनी प्रयोग केला. त्यानं काय केलं की एक छोटासा डबा तयार केला. त्या डब्यामध्ये आतून त्यांनी निळा रंग लावला, डार्क ब्ल्यू कलर. त्याला झाकण लावलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी एवढी सुई अर्धी खुपसली, अर्धी त्या निळ्यामध्ये गेली, अर्धी वर राहिली आणि वरच्या सुईला त्यांनी लाल रंग टाकला. त्याच्यावर लाल रंग त्याच्यावरती टाकला. खाली निळा रंग आहे, वरती अर्धी सुई बाहेर आली, अर्धी खाली आहे आणि वरती लाल रंग टाकलाय. थोड्या वेळाने त्यांनी पाहिलं तर त्याच्यामध्ये मॅग्नेटिक शक्ती निर्माण झाल्याचं पाहिलं. म्हणजे कोणतीही एनर्जी ही परावर्तित होते दुसऱ्या एनर्जीमध्ये, जसं की वीज परावर्तित, जशी की लाईट लागली किंवा प्रत्येक गोष्ट ही एनर्जी डायव्हर्स टू अनदर एनर्जी. त्याच पद्धतीने यामध्ये चुंबकीय कलर थेरपीनुसार चुंबकीय लहरी निर्माण झाल्या. ज्या पद्धतीने या वातावरणामध्ये आपण रंग पाहतो, रंगांची उधळण पाहतो, ही एक प्रकारची थेरपी आहे मानवी जीवनाला आनंद देणारी. या सिमेंटच्या जंगलामध्ये मुंबईमध्ये फिरत असताना ज्या वेळेस मनाला खूप दुःख किंवा कटकटी होतात, कामाचा व्याप वाढतो, तेव्हा कोकणातल्या सुंदर एखाद्या गावामध्ये तुम्ही समुद्रकिनारी जाता आणि ती हिरवळ आणि हिरवाई जेव्हा पाहता तेव्हा तुमच्या मनाला जो आनंद होतो तो हिरवा रंग. किंवा तुम्ही कुठेही ज्यावेळेस सूर्यकिरण उगवताना पाहता तेव्हा सकाळचा उगवता सूर्य तुम्ही पाहता आणि ती सुंदर तांबूस छटा जेव्हा पाहता जेव्हा तुमच्या मनामध्ये निर्माण होणारी तो कल्लोळ. सर, नक्कीच याचं मी तुमच्याकडनं उत्तर घेते आहे, पण आपल्याला फोन आहे नाला सुपाऱ्यावरनं गौरव यांचा. गौरव, आपला प्रश्न विचारा. साईराम सर. ओम साईराम. सर, माझं नाव गौरव आहे, नालासुपाऱ्यावर फोन केला. माझी रास कुंभ आहे आणि माझा जन्मवेळ आहे 11:20 रात्रीचा. तर मी आता सध्या 21 वर्षाचा. मी जॉब खूप प्रयत्न करतो. जन्मतारीख सांग गौरव बाळा, जन्मतारीख सांग राजा तुझी. काय बोलतात? जन्मतारीख सांग बाळा.
जन्मतारीख 24/8/91. ओके. तर मला युपीएससी आणि एमपीएससी करायचं आहे, बट त्याच्यात मी करू का असं विचार. हे बघ 24/8/91 रात्री 11:20 अशी तुम्हाला जन्मतारीख सांगितली, पण जन्म ठिकाण काय बाळा तुझं? काय सर? गिरगाव, मुंबई. ओके. आता ऐक गौरव, अतिगंड योग आणि विष्टीकरण हा तुझ्या पत्रिकेला दोष आहे. विष्टीकरणाचा अर्थ आहे विष्ठा, मानवी घाणीला विष्ठा म्हणतात. अतिगंड म्हणजे गंडांतर किंवा संकट, म्हणून अतिगंड योग आणि विष्टीकरण यांची शांती करणं गरजेचं आहे. ह्या शांत्या शास्त्रकारांनी सांगितल्यात, माझ्या नाहीत, मी शांत्या करत नाही, माझा कुठलाही तसला व्यवसाय नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या ओळखीच्या एखाद्या गुरुजींकडनं, गुरुवाकडनं, ज्याला हे शास्त्र माहिती आहे अशा माणसाकडनं तुम्ही ही शांती जरूर करून घ्या. तुम्हाला जी इच्छा आहे क्लास 1 अधिकारी व्हायची तर ती निश्चित पूर्ण होईल. तुमच्या पंचमामध्ये गुरु, रवी, शुक्र आणि बुध ही युती आहे. थोडेसे तुम्ही अभ्यासामध्ये आळशीपणा आणि थोडासा कंटाळापणा जर दूर केला तर तुम्हाला खूप छान होईल. याशिवाय 1995 ते 4 फेब्रुवारी 2013 पर्यंत तुम्हाला राहूची महादशा होती आणि योगायोगाने 4 फेब्रुवारी 2013 झालेली आहे आणि 2च दिवसापूर्वी झाली. म्हणजे आज आपली 5 कालच झालेली आहे. त्यामुळे कालच तुमची राहूची महादशा संपली गौरव, म्हणून कदाचित आज तुमचा एवढ्या हजारो लाखो फोनच्या संख्येमध्ये तुमचा फोन लागलेला आहे. आजपासून म्हणजे गुरुची महादशा तुम्हाला सुरू झालेली आहे. 4/2/2013 पासून गुरुच्या महादशेमध्ये तुमचं खूप उत्तम काळ आहे. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. ज्यावेळेस क्लास 1 अधिकारी व्हाल तेव्हा मला जरूर येऊन भेटा. नक्कीच. आपण होतो रंगांच्या म्हणजे घरातल्या रंगांवरती आपण होतो. तुम्ही म्हणालात की हिरवा रंग आणि तांबूस झाला. म्हणजे सृष्टी जी उधळण करते या वेगवेगळ्या रंगांची, त्याचा एक अंश आपल्या घरामध्ये भिंतीला लावणं म्हणजे त्या कलर थेरपीचा अंमल करणं. भगवा रंगाचा कपडा घातला की माणसाच्या मनामध्ये विरक्तीची भावना निर्माण होते. त्याच पद्धतीने लाईट ब्ल्यू कलर वापरला तर रोमॅन्टिकपणा निर्माण होतो. हिरवेपणा घरामध्ये असेल तर घरामध्ये कर्तृत्वता निर्माण होते. असे वेगवेगळे रंग कारणीभूत ठरतात माणसाच्या जीवनामध्ये चढ उतार करण्यासाठी. पण त्यासाठी सगळ्यात महत्वाचं ते घर इष्टमन कलर करू नका. गुरुजींनी सांगितले सगळे रंग छान आहेत, प्रत्येक भिंतीला एक एक रंग, हे डार्क पिवळा, डार्क निळा, डार्क हिरवा हवे असं नाही चालणार. यासाठी संपूर्ण घराला तुम्ही एक मॉर्निंग ग्लोरी नावाचा रंग द्यायचा आणि प्रत्येकाच्या राशीनुसार, प्रत्येकाच्या रूमला एक भिंत ही त्याच्या राशीनुसार कलर करायची. आपण राशीनुसार, रंग आणि रंगानुसार, स्वभाव आणि स्वभावानुसार माणसाचं वर्तन काय असतं ते पुढच्या काही भागांमध्ये पाहणार आहोत. नक्कीच. आता आम्हाला सांगा की धनस्थिरतेसाठी काय काय उपाय करावे लागतील? जसं की सातत्य, चिकाटी, निष्ठा, प्रेम, सातत्य ह्या गोष्टीच्या स्वभावाबरोबरच आपल्या घरामध्ये एक नित्य स्तोत्र कुठलं तरी म्हणा. आता तुम्ही म्हणाला कामधंदा नाही केला आणि स्तोत्र म्हटलं तर पैसा टिकून राहणार आहे का? तर नाही. वातावरणामध्ये काही कंपन लहरी असतात, त्या कंपन लहरींना प्रज्वलित करून अट्रॅक्ट करण्याचं काम हे केलं जातं. यासाठी लहरींचा अभ्यास केला गेला. त्यांनी काय केलं की एका मोठ्या अशा एक भांड होतं, त्या भांड्याला एक टाईट असं एक कापड बांधलं आणि त्या कापडावरती त्यांनी रवा टाकला. रवा टाकल्यानंतर त्यांनी एक ठराविक डेसिबल मध्ये आवाज सोडला, ओ असा कंटिन्यू सोडला. सोडल्यानंतर त्यांच्या पाण्यात असा आला की तो जो हे आहे रवा आहे तो वेगवेगळा आकार घ्यायला लागला. इंटरनेटला पाहावं, माझ्या मनाचं काही नाही, तुम्ही इंटरनेटला पहा, युट्यूबला गेलं तर तुम्हाला लहरींचं हे सगळं स्पंदन लहरी पाहायला मिळतील डोळ्यांनी. आणि हे जे आपण नेहमी ओरडत बसतो अंधश्रद्धा, पण हे जे काही केलंय हे परदेशातल्या लोकांनी संशोधन केलंय. ते पेटंट घेतात, हळदीचं पेटंट पण ते घेतात, पण हळदीचं सामर्थ्य आमच्या पूर्वजांनी हजारो वर्षांपासून सांगितलंय. आमचे गुरुवर्य बालाजी तांबे हळदीचं किती महत्व सांगतात, तरी सुद्धा पेटंट त्या लोकांनी घेतले. पण आम्ही अजून काय म्हणतोय, हळद कुंकू नाही लावायची, अंधश्रद्धा आहे. अरे पण ती का लावायची यामागं काय विज्ञान आहे कोणी बघितलंय का? म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की प्रत्येक गोष्टी मागं विज्ञान लपलेलं आहे आणि निश्चित या गोष्टीचा जर सकारात्मक अभ्यास केला आणि यातल्या वाईट अपप्रवृत्तींना दूर ठेवून, आता हे बघा व्यक्ती तितक्या प्रकृती, 4 लोक चांगली तर 4 लोक वाईट आहेत. आता त्या वाईट लोकांमुळे अख्खं शास्त्र वाईट नाही ना. एखादा डॉक्टर मनापासून व्यवसाय करतो आणि एखादा डॉक्टर लुटतो, म्हणजे याचा अर्थ एमबीबीएस थोडी वाईट आहे. म्हणून एमबीबीएस वाईट म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळे योग्य ती सारासार विवेक बुद्धी जागेवरती ठेवून कुठेही न पसता हजारो रुपये न खर्च करता छोट्या छोट्या गोष्टींनी वातावरणातल्या एनर्जी तुम्ही प्रगल्भित करू शकता आणि तुमच्या घरामध्ये पैसा स्थिर तुमच्या प्रवृत्ती प्लस वास्तू यामुळे होऊ शकतो. नक्कीच. आता जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काहीतरी सांगा. घरातल्या पूजेमध्ये एखादं मेरू श्रीयंत्र तुम्ही जरूर ठेवा. आता बघा, तुम्हाला असं वाटेल की हे मेरू श्रीयंत्र मी विकतोय आणि मी मार्केटिंग करतोय. मुळीच नाही, मी मेरू श्रीयंत्र वगैरे काही विकत नाही, कुठल्याही पूजेच्या दुकानात तुम्हाला मिळू शकतं. हे मेरू श्रीयंत्र तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्हाला ते कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरामध्ये जाताना डाव्या हाताला दिसेल
आता ते काय मी बनवलंय का? ते हजारो वर्षापासून तिथं बनवलं गेलेलं आहे. तिरुपती बालाजीला गेल्यानंतर छतावरती त्याची प्रतिकृती कोरलेली आहे आणि त्या माध्यमातून एक यंत्रशास्त्रकारांनी बनवून घरामध्ये धनस्थिरता आणि वृद्धी होईल असं सांगितले. आता ह्या गोष्टी ठेवून असं कुठे धनवृद्धी होते का असं जर तुम्ही म्हणत असाल तर त्याला मी काहीच करू शकत नाही, कारण जोपर्यंत तुम्ही ते ठेवून पाहत नाही तोपर्यंत त्याचा तुम्हाला अनुभव येणार नाही. आणि कोणत्याही पूजेच्या दुकानामध्ये शास्त्रशुद्ध असं जे श्रीयंत्र मिळतं ते व्यवस्थित पूजा करून आपण आपल्या घरामध्ये ठेवा. स्फटिकाचं ठेवून काही उपयोग होत नाही. त्याचं कारण असे की त्याच्यावरती जे उंचवटे असतात ते उंचवटे काम करत नाहीत. ज्या यंत्रावरती उंचवटे प्रॉपर असतात त्याची एक ठेवण्याची विशिष्ट पद्धत असते आणि त्या विशिष्ट पद्धतीने श्रीयंत्र ठेवलं तर आपल्या घरामध्ये आपल्याला पैशाला कधीही कमी पडत नाही. याबरोबर आपली नीतिमत्ता, आपला स्वभाव, इतरांबद्दल आपल्या मनामध्ये चांगली भावना आणि देवानी आहे ना शिल्पा काय केले कलियुगामध्ये हात ताट ठेवलेत आणि जेवायचे. आता तुम्ही खायला गेला तर तुमच्या अंगावर उडेल ना, मग काय करायचं? तुम्ही आम्हाला भरवायचं, आम्ही तुम्हाला भरवायचं, म्हणजे दोघांनी एकमेकांचा विचार करायचा, असं कलियुगाची नांदी आहे. थोडक्यात काय तर इतरांचं भलं पहा, निष्ठेने वागा, सातत्य ठेवा, चिकाटी ठेवा, प्रेम ठेवा, विनाकारण लोकांना त्रास देऊ नका, मन स्वच्छ ठेवा. झालं. आपण या कार्यक्रमात यासाठी आपले खरंच मनापासून धन्यवाद. आपल्या अनेक प्रश्न जर राहिले असतील तर आपला कार्यक्रम पुन्हा होणार आहे वास्तुशास्त्र आणि पैसा 19 फेब्रुवारीला. तेव्हा तुम्ही नक्की फोन करून आपले प्रश्न विचारू शकता. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार. तुम्हाला असं सौंदर्य हवंय का ज्यामुळे सगळे तुमचे दिवाणे होतील? हे तुमचं स्वप्न आहे का की तुमच्या फेवरेट हिरो प्रमाणे तुमचा एक बॉयफ्रेंड असेल? तुमची अशी इच्छा आहे का की तुमचा हस्बंड आयुष्यभर तुमच्यावर लट्टू राहावा? मित्र, असे अनेक प्रश्न आहेत. आपण जाणून घेऊया या लोकांकडून. तुमच्या सावळ्या रंगामुळे तुमच्यामध्ये काही कॉम्प्लेक्स किंवा आत्मविश्वासाची कमी आहे असं वाटतं का? जेव्हा मी कोणाला काही सांगू इच्छिते तेव्हा कोणी लक्षच देत नाही, जसं काही मला काही किंमतच नाही. आणि मुलांकडूनही अटेन्शन मिळत नाही, तेव्हा कॉन्फिडन्सही वाटत नाही मला. आणि फ्रँकली सांगायचं तर मी गोरी आणि अट्रॅक्टिव्ह बनू इच्छिते. मी मुलींच्या सगळ्या फेअरनेस क्रीम लावून पाहिल्या पण काही उपयोगच झाला नाही मला. डार्क सर्कल्ससाठी, रिंकल्ससाठी प्रत्येक बाईची इच्छा असेल की अशी कोणती तरी क्रीम असावी ज्याचा इफेक्ट लवकर व्हावा. मला तर वाटतं मी इतकं गोरं व्हावं की माझ्या हस्बंडने फक्त माझ्याचकडे पाहावं, दुसऱ्या कोणाकडे नाही. खरंच असं एखादं प्रोडक्ट आहे जे मला एकदम गोरं बनवू शकेल? मोत्यांप्रमाणे शुभ्र गोरं मुलायम शरीर नजरेसमोर येईल तेव्हा वाटेल पौर्णिमेचा चंद्र उगवला. Fair Look, the complete fairness solution for your skin. सुरक्षित, नैसर्गिक, परिणामकारक गोरेपणा, आयुर्वेदिक फेयर लुक. खिले जवां दिल बरसे प्यार, फेयर लुक से जब आए बहार, जीत है पक्की अपनी यार, फेयर लुक ने दिया चेहरा निखार. लाइफ जी एक बार फेयर लुक हासिल कर लो यार, फेयर लुक दिलाए गोरा निखार, फेयर लुक बरसाए प्यार. गुलाबाच्या पाकळ्यांपेक्षाही नाजूक, मुलायम आणि गुलाबी गोरी सुंदरता मिळवण्याचं स्वप्न कोण नाही पाहत? तुम्हीही नक्कीच पाहिलं असेल. गुड न्यूज, आता तुमचं हे स्वप्न खरं होणार आहे, कारण आम्ही तुमच्यासाठी आणलंय एक असं ब्युटी प्रॉडक्ट जे सुंदरतेसाठी एक वरदान आहे. विश्वास ठेवा, काही स्वप्न खरी सुद्धा होतात, पण स्वप्न तेच पूर्ण होतात जी खरी करण्यासाठी करावा लागतो एक योग्य प्रयत्न, एक योग्य नवीन प्रयत्न. तुम्हाला मिळवायचा आहे का गोरा सुंदर चेहरा ज्याचं आकर्षण वाटून सगळे तुमचे दिवाणे बनतील? जर हो तर आता हे करणं शक्य आहे. तुमच्या चेहऱ्यात एक अद्भुत उजळपणा येऊ शकतो. गरज आहे ती प्रयत्न करण्याची, एका योग्य नवीन प्रयत्नाची. आमचा युनिक आयुर्वेदिक फॉर्म्युला फेअर लुक वापरण्याची. फेअर लुकच्या वापराने इम्प्रूव्हिंग लुकचं नवीन यश देईल तुम्हाला एक नवीन सुंदर चेहरा जो बदलून टाकेल तुमचं संपूर्ण आयुष्य. फेअर लुक, लुक बदलेल, लाईफ बदलेल. फक्त चेहराच नाही तर तुमचे हात, पाय,
मान म्हणजे संपूर्ण शरीर आता गोरं होईल फेअर लुक मुळे. उत्तम नैसर्गिक हर्ब्स युक्त फेअर लुक सावळेपणा, सुरकुत्या, पिंपल्स, डाग इत्यादींचा नाश करून संपूर्ण शरीराला उजळून टाकतं. आधी मी माझ्या सावळेपणामुळे खूपच त्रासलेले होते. माझ्या सावळेपणामुळे मी कोणत्याही एअरलाइन्सच्या इंटरव्ह्यूला जायचे, तिथे रिजेक्शन व्हायचं. पण फेअर लुकच्या वापराने माझा सावळा रंग गोऱ्या रंगात बदलायला लागला. माझ्या चेहऱ्याचा ग्लो परत मिळाला. आज मी एका इंटरनॅशनल एअरलाइनची एअरो